हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात सगळ्याजणी? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि पावसालासुद्धा तुमच्याकडे सुरुवात झाली असेल. तर आमच्याकडे छानपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं हे रुटीन जे की आहे दुपारचं. आता दुपारचं टायमिंग झालेलं आहे आणि आमची जेवणं वगैरे आवरलेली आहेत सगळ्यांची. आणि त्यानंतरचा हा किचनवर तुम्ही बघताय हा जो काही पसारा आहे तो सगळा आता मला आवरून घ्यायचा आहे. तर हा पसारा ना हल्ली रोजच होतो, कारण काय होतं जेवण हल्ली मी सकाळी बनवून ठेवत नाही. एक 12-12:30च्या पुढे जेवण बनवायला घेते आणि जेवण बनवून झालं की लगेच एक 15-20 मिनटातच आम्ही लगेच जेवणसुद्धा करून घेतो. जेणेकरून काय होतं की गरम गरम जेवण जेवायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट की भांडी असेल किंवा किचन साफ करणं असेल हे 2-2 वेळा मला करायला लागत नाही. त्यामुळे सध्या मी अशा पद्धतीनं करते. तर बाळ सगळं झालेलं आहे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, बाळ झोपलेलं आहे आणि विघ्नेशचे पप्पा बाहेर गेलेले आहेत. तोपर्यंत मी म्हटलं आता हे सगळं काही किचनवरचं जे काही पसारा वगैरे पडलेला आहे तर तो सगळा आवरून घेऊया आणि किचन छान स्वच्छ करूया, जेणेकरून आता दुपारचं तर झालेलं आहे पण संध्याकाळी पुन्हा जेव्हा जेवण वगैरे बनवायचे, किचनमध्ये यायचे, तेव्हा छान फ्रेश मूड राहील आणि पुढची कामंसुद्धा आपली छान होतील. तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी भांडी आहेत ना ती मी त्याच्यामधलं जे काही खरकटं असेल तर ते सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही अशा पद्धतीनं ना भांडी एकदा धुवून घेते पाण्यामधून, जेणेकरून भांड्याचं सगळं खरकटं निघून गेलं ना तर भांडी घासायला ते साबणाला आणि काथ्याला अजिबात चिकटत नाही काही खरकटं असेल तर. आणि काथा वगैरे आपला खराब होत नाही आणि बेसिनमध्ये पण त्या सिंकमध्ये वगैरे काही अडकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ना खरकटं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर भांडी अशी छानपैकी विसळून घ्यायची सगळी आणि त्यानंतर भांडी घासायला खूप छान मूड पण येतो आणि भांडी पण व्यवस्थित छान निघतात. म्हणजे तेलकट वगैरे एकामेकाचं भांड्याला लागत नाही आणि भांडी घासायला वेळ पण कमी लागतो आणि साबणसुद्धा कमी लागतो. तर त्यानंतर आता पहिलं बेसिन जे आहे ते बेसिन पहिलं घासून घेते स्वच्छ, कारण सगळी तेलकट वगैरे मी आता भांडी धुतलेली आहेत तिथे, म्हणजे खरकटं काढलेलं आहे त्याच्यामुळं पहिलं बेसिन घासून घेतलेलं आहे. आणि बेसिन घासल्यानंतर आता ही जी काही माझी रोजची भांडी आहेत जेवणाची वगैरे तर ती घासायला सुरुवात करते. तर खूप तेलकट भांडी असेल, म्हणजे ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे असेल ना तर त्या दिवशी आपलं साबण आणि त्याच्यामध्ये जे आपलं लिक्विड असतं ते सुद्धा टाकते मी, जेणेकरून ती भांडी पटकन निघतात. कारण तेलकटाची भांडी पटकन निघत नाहीत आणि जर एखाद्या भांड्याचं तेल तसंच राहिलं तर ते सगळे भांडी अशी तेलकट होतात भांडी धुताना. तर त्यासाठी आज काही नॉनव्हेज वगैरे नव्हतं, त्यामुळे आज फक्त साबणानंच भांडी घासते. तर अशा पद्धतीनं सगळी भांडी पहिले घासून घेते. आता भांडी घासताना ना छोटी छोटी भांडी आहेत ती पहिली घासून घेते, म्हणजे वाटी असेल, छोटी टोप असेल, चमचे असेल, डिश असेल, डबा असेल आणि त्यानंतर मोठी मोठी भांडी आहेत ना ती नंतर वरती घासून ठेवते. कारण कसं होतं इतक्या वर्षांची एक सवयच लागून गेलेली आहेत. सगळीच भांडी जशी हाताला येतील तशी घासत नाही, जसं सिक्वेन्स असेल म्हणजे छोटी छोटी भांडी पहिली आणि मग नंतर मोठी आणि ताटं जी काही आहेत, कढई वगैरे ती शेवटी घासते, जेणेकरून ती भांडी धुतल्यानंतर ठेवताना पण त्या सिक्वेन्सने ठेवायला बरं पडतं. त्यामुळं मग अशा पद्धतीनं सगळी भांडी पहिली घासून घेते आणि त्यानंतर मग धुवून पुसून ठेवणार आहे. तर भांडीसुद्धा मी माझ्याकडे जास्त वापरायला काढलेली नाही आहेत. जेवढी भांडी लागतील ना एका टायमिंगला तेवढीच भांडी आहेत, कारण बाकीची सगळी भांडी काढली ना तर अननेसेसरी ती साफ करण्याचा म्हणजे वापरले तर जात नाहीत पण अननेसेसरी ती साफ करावी लागतात, त्यात वेळ जातो सगळा. त्यामुळे ना डिलिव्हरी व्हायच्या आधीच मग ती भांडी सगळी मी पोत्यामध्ये बांधून वगैरे अशी लॉफ्टवर ठेवून दिलेली आहेत. जेवढी मला गरजेची आहेत, रोज लागतात तेवढीच भांडी खाली ठेवलेली आहेत. आणि त्या अशा पद्धतीनं आता भांडी घासून तर झालेली आहेत आणि मध्येच थोडी बाळाकडे पण चक्कर टाकते आणि बाकीचं काय असेल ते पण करून घेते कामं मध्ये मध्ये. आणि बाकीची ही भांडी बघा, कणिक वगैरे मळलेलं, पोळपाट लाटणं वगैरे ते साईडलाच ठेवले, कारण ते थोडंसं भिजली कणिक वगैरे त्याची ताटाची तर मग ते ताट व्यवस्थित निघेल, त्यामुळे ती तसेच ठेवलेलं आहेत. आणि आता अशा पद्धतीनं एक एक भांडी अशी धुवून घेते, जेणेकरून ती जी भांड्याची जाळी आहे ना माझी त्याच्यामध्ये अरेंज करताना पण व्यवस्थित होतील. म्हणजे एका साईडला आता ज्या एका साईडला चमचे ठेवते त्या साईडला उलथनं असेल, आपली वाटी असेल, त्यानंतर डिश असतील, एका साईडला सगळी ताटं असतात, त्यानंतर मोठी भांडी, कढई असेल, कुकर असेल, डबा असेल, तर अशा पद्धतीनं भांडी मी त्या रॅकमध्ये लावत जाते. आणि आता हल्ली काय होतं ना की भांडी घासल्यानंतर पण लावायलासुद्धा लगेच वेळ मिळत नाही, त्यामुळं बऱ्यापैकी भांडींना रॅकमध्येच असतात. जेव्हा लागतील तेव्हा रॅकमधूनच काढायची आणि जेव्हा घासतील तेव्हा रॅकमध्येच ठेवायची. मध्ये आधी वेळ मिळाला तर लावून घेते, पण सहसा वेळ सध्या फार कमी पडतो,
त्यामुळं नाही भेटत आहे वेळ सध्या एवढा. त्यामुळं सध्या रॅकमध्येच भांडी जास्त प्रमाणात असतात माझी. त्यामुळे ठेवताना पण अशी ठेवते जेणेकरून त्या प्रत्येक भांड्यांची जी जागा आहे ना फिक्स तिथेच ठेवते. म्हणजे भांडी मला असतील किंवा ह्यांना कोणाला जर काय हवं असेल चमचा वगैरे तर तो त्याच ठिकाणी मिळेल. त्यामुळं आणि काचेचे ग्लास आणि जे कप वगैरे आहेत ना ते मी वेगळे घासते, एकत्र घासत नाही, कारण ते कदाचित फुटण्याची वगैरे शक्यता असते. त्यामुळं तर ते घासते आणि वरतीच त्या रॅकवर ठेवून देते. आणि त्यानंतर आता हे कढई, त्यानंतर आपले हे तवे वगैरे आहेत ते घासून घेते, जेणेकरून आता हा शेवटचीच भांडी आहेत, कारण बाकी ऑलमोस्ट सगळी भांडी घासून झालेली आहेत. आणि ही भांडी कसं होतं की कधी कधी तेलकट असतात किंवा कधी कधी तेलकट नसतात, पण ती एकत्र गेली सगळ्या भांड्यांच्या मध्ये तर मग तो भांड्यांचा सिक्वेन्स पण खराब होऊन जातो. त्यामुळं तवे वगैरे सगळ्यात शेवटी, कारण ही मोठी भांडी आहेत ती उभी करायलाच लागतात तिथे आणि त्याला जागा पण जास्त लागते त्या भांड्यांना. आणि ही सगळी भांडी घासून होईपर्यंत ना साईडला तुम्ही बघताय हे जे कणकेचं वगैरे आहे, म्हणजे कणिक मळलेलं ताट असेल, पोळपाट असेल, लाटणं असेल तर ते सुद्धा छान भिजलेलं आहे आणि ते पण लगेच घासून घेतलेलं आहे. आणि पोळपाट तसं मी रोज घासायला काढत नाही, कारण कसं आहे ते लाकडी आहे आणि माझे आधीचे 2 पोळपाट खराब झालेले आहेत लाकडी येते. त्यामुळे हे जेव्हा 2 दिवसांनी 3 दिवसांनी असं मी घासते, अदरवाईज मी पुसून घेते ते. आणि त्यानंतर लगेच हाताबरोबर ही जी जाळी आहेत गॅसच्या बर्नरच्या तर त्यासुद्धा घासून घेते. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सांगू का की कोणतंही म्हणजे जेवण झाल्यानंतर, सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, जेवण झाल्यानंतर ना आपल्याला तसा थोडाफार कंटाळाच येतो, कारण आरामात आपण जेवण केलेलं असतं. आणि त्यानंतर जर आपण बसलो ना तर आपली किचनमधली जी काही आवरावर असते ना ती तशीच राहून जाते आणि मग कंटाळा येतो. थोडंसं जरी बसलं 5-10 मिनटं ना तरी कंटाळा येतो, गप्पा मारत मग किती वेळ जातो आपल्याला कळतच नाही. त्यासाठी तर मी काय करते, जेवण झालं ना की लगेच कामाला सुरुवात करते, जेणेकरून जेवल्या जेवल्या बसणंही होत नाही, जे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळं आपण थोडे ॲक्टिव्ह पण राहतो आणि त्यानंतर सगळं काम आवरल्यानंतर आपल्याला पण छान फ्रेश वाटतं आणि त्या कामामध्ये थोडा वेळ जातो आणि मग त्यानंतर मी पाणी पिते, कारण लगेच जेवल्या जेवल्या मग पाण्याची सुद्धा आठवण होते. त्यामुळे मी स्वतःला असं कामामध्ये थोडंसं बिझी करून घेते, जेणेकरून कामं पण लगेच आवरतात आणि एक छानपैकी सगळं आवरलं आणि सगळं सेटल असेल ना तर मग छान वाटतं. पुढची कुठलीही कामं करायला आपण कधीही रेडी असतो. तर भांडी घासून झाल्यानंतर ना लगेच गॅस पण साफ करून घेतला आहे. गॅस थोडंसं घासून घेतलं आहे साबणाने आणि त्याच्या साईडचा जो टाईल्स वगैरे आहे तीसुद्धा घासून वगैरे स्वच्छ घेतलेली आहे, कारण तिथे जेव्हा आपण फोडणी देते ना तर थोडंसं तेल वगैरे उडतं. त्यामुळे ते सुद्धा घासून घेतलेलं आहे लगेच हाताबरोबरच. आणि पाणी जे होतं ते थोडंसं भरून ठेवलेलं होतं पाणी, तर तेच पाणी मी आता वापरलेलं आहे गॅस वगैरे पुसण्यासाठी आणि हे करण्यासाठी. आणि बेसिन वगैरे थोडंसं घासून घेतलं आहे त्याच पाण्याने, कारण जेव्हा पाणी नसतं ना तेव्हा ते भरून ठेवलेलं पाणी खूप महत्त्वाचं असतं. आणि आता काय पाणी आहे त्यामुळं म्हटलं ते पाणी काय वेस्ट जाण्यापेक्षा यासाठी आपण वापरूया. तर ते झाल्यानंतर लगेच ना इथे जो काही बेसिनचा एरिया होता साईडचा वगैरे तो पण लगेच घासून स्वच्छ करून घेते, जेणेकरून तो पण छान दिसेल. आणि खरकट वगैरे इकडे तिकडे उडलं असेल ना तर मुंग्या किंवा माशा वगैरे चिलटं वगैरे होतात, त्यामुळं तो पण लगेच स्वच्छ करून घेते. आणि वायपरनं ज्या साईडला मला शक्य आहे वायपर, कारण गॅसच्या इथे वायपरला जास्त काही पाणी काढता येत नाही, पण जिथं भांड्यांची जाळी आहे तिथून वायपरनं छान पाणी काढते आणि सगळं ते छान स्वच्छ होऊन जातो जो काउंटर टॉप आहे तो किचनचा. आणि स्वच्छ झाल्यानंतरचं किचन बघायला इतकं सुंदर वाटतं ना की जसं आपण मेकअप केल्यानंतर आपण स्वतःला बघितल्यानंतर आपल्याला इतकं सुंदर वाटतं की आपण किती छान दिसतो आहे. तसं मला अगदी किचनच्या बाबतीत होतं. जेव्हा किचन असं छान मी घासते आणि सगळं छान क्लीन करते ना तेव्हा मला अगदी किचनकडे बघत बसल्यानंतर ना खूप मस्त वाटतं आणि खूप भारी वाटतं माझ्या मनालाच, जसं काही मी किचनचा माझ्या मेकअपच केलेला आहे, म्हणजे मेकओव्हरच केलेला आहे. तर आय होप तुम्हालाही असंच वाटत असेल, कारण स्वच्छ केलेलं किचन कोणाला नाही आवडत, सगळ्यांना खूप भारी वाटतं बघायला. आणि त्यानंतर ना सिंक जो आहे तो सुद्धा घासून घेतलेला आहे. सगळीकडे कोपऱ्यामधून पाणी वगैरे टाकून खरकटं वगैरे काय असेल ते काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपलं साबण, त्यानंतर भांड्यांचे घासण्या वगैरे त्या पण स्वच्छ केलेल्या आहेत. आणि ऑलमोस्ट किचनचं माझं काम आता बघा किती छान उरकलेलं आहे. गॅसची शेगडी वगैरे छान साफ करून घेतलेली आहे. त्यानंतर वॉश बेसिनसुद्धा क्लीन व्यवस्थित केलेलं आहे आणि काउंटर टॉपसुद्धा छान क्लीन केला आहे. आणि ही सगळी एवढी भांडी आता मी घासून ठेवलेली आहेत. तर खूप मोठं काम झालेलं आहे आता माझं आणि खूप छान वाटतं आहे. आणि इतकं सुंदर किचन बघितलं ना तर खरंच मन आपोआप प्रसन्न होतं आणि पुढची कामं करायला पण ना आपल्याला खूप छान आणि उत्साह येतो. तर हे किचनमधलं काम जरासं आवरलं की त्यानंतरनं ना
पाणी पिते, कारण तुम्हाला जसं म्हटलं की जेवल्यानंतर लगेच काही मी पाणी पित नाही, तर थोड्या वेळानंतर पाणी पिते. तर आता पाणी वगैरे छानपैकी आरामात पिऊन घेते आणि त्यानंतर मी बाहेर आलेली आहे. सध्या थोडंसं ढगाळ वातावरण आहे, तर म्हटलं कपडे वगैरे कुठली सुकली असतील तर ती घरात घेऊन जाऊया. पण फक्त एकच रुमाल मला मिळाला जो की सुकलेला होता. बाकीचे कपडे थोडीशी ओलीच आहेत, त्यामुळे म्हटलं मग ती नंतर घेऊया. आणि आजचं वातावरण बघा, तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं ना सगळीकडं आभाळ आलेला आहे, कधीही पाऊस पडू शकतो. आणि पाऊससुद्धा खूप छान वातावरण होतं पाऊस पडल्यानंतर. मेन म्हणजे मुंबईतली गरमी पावसाने खूप कमी होते. तर होप सो पावसाला लवकरच सुरुवात होईल. आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.